देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या असर या सर्वेक्षणामुळे भारतात आता भूकंप झालाय। तर 12वी किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधारण 68% विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचं धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय। याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21% विद्यार्थ्यांना सोपं मराठी आणि 39% विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्य वाचता आली नसल्याचं सुद्धा या सर्वेक्षणात सांगण्यात आले। यासोबतच आणखीन काही गंभीर निरीक्षणं सुद्धा या अहवालात नोंदवण्यात आली आहेत। तर या अहवालात नेमके अजून कोणकोणते निरीक्षणं नोंदवण्यात आलेत हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला असर नेमकं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभरात 15वे अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन म्हणजेच असर हे सर्वेक्षण केले। तर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हे 17 जानेवारीला जाहीर करण्यात आलेत। महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं। गत काही अहवालांप्रमाणेच यंदाच्या अहवालानेही राज्याच्या शैक्षणिक अधोगतीचे आता दाखले दिलेत। यंदा 14 ते 18 वर्ष या वयोगटातील म्हणजेच 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिकं, गणित कौशल्य आणि त्यांचं प्राथमिक पातळीवरील उपाययोजन अशा बाबींचं 1200 घरांना भेट देऊन निरीक्षण करण्यात आले। तर या सर्वेक्षणातून काय काय दिसून आले हे सांगायचं झालं तर या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार 8वी ते 10वीच्या 76.6% आणि 11वी-12वीतील केवळ 79% विद्यार्थ्यांनाच दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणं अपेक्षित असलेले मराठी परिच्छेद वाचता आलेत। याशिवाय 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भाग देण्याचं गणित 8वी ते 10वीतील अवघ्या 35.7% आणि 11वी-12वीच्या अवघ्या 32.1% विद्यार्थ्यांना सोडवता आले। तर इंग्रजीतील सोपी वाक्य प्रश्न वाचू शकणाऱ्या 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 50.6% आणि 11वी-12वीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 60.8% इतकं आहे। याशिवाय मराठी परिच्छेद वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे इंग्रजी आणि गणित कौशल्यांच्या तुलनेत चांगलं असलं तरीही वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून उपाययोजन करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण मात्र हे फार कमी आहे। तर वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 8वी ते 10वीच्या जवळपास 40% तर 11वी-12वीच्या जवळपास 30% विद्यार्थ्यांना ORSचा वापर कसा करावा याबाबत दिलेल्या सूचना वाचून त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देता आलेली नाहीत। तर पट्टीवर ठेवलेल्या किल्लीची लांबी किती, वजन, हिशोब आणि वेळेचं गणित करता न येणाऱ्या 8वी ते 12वीतील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 50%हून अधिक आहे। तर या सर्वेक्षणातून स्मार्टफोनचं सुद्धा धक्कादायक वास्तव समोर आले। या सर्वेक्षणानुसार 8वी ते 10वीतील 15.1% आणि 11वी-12वीतील 42.6% विद्यार्थ्यांकडे स्वतःचा असा स्मार्टफोन आहे। तर स्वतःचा फोन असला तरीही स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे अनुक्रमे 90.4 आणि 95.6% असल्याचं दिसून आले आणि यातीलही 90%हून अधिक मुलं हे समाज माध्यमांवर सक्रिय असल्याचं सुद्धा या सर्वेक्षणातून आढळून आले। मात्र बँकिंग आणि पासवर्ड असं बुद्धीचं काम असणारं हे काम 11वी आणि 12वीतील केवळ 50 ते 58% विद्यार्थ्यांनाच जमून आलंय। तर असरच्या या सर्वेक्षण अहवालावर आता शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे। हेरंब कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पहा। असर अहवालाने यावर्षी महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलं। या शिक्षणविषयक सर्वेक्षणामध्ये त्यांचं निरीक्षण असं आहे की 9वी ते 12वीच्या जवळपास 25% मुलांना दुसरीच्या पुस्तकातला परिच्छेद सुद्धा वाचता आला नाही आणि तो परिच्छेद इतका सोपा होता की दिनोच्या गावात एक सुंदर नदी वाहते, गावकरी तेथे गुरे चरायला नेतात। ही 2 वाक्य जर 9वी ते 12वीच्या 25% मुलांना वाचता येत नसेल तर या धक्कादायक गोष्टीमध्ये जास्त धक्कादायक हे आहे की ही सगळीच्या सगळी मुलं 1ली ते 8वी पर्यंत प्रत्येक वर्गामध्ये पास झालेली आहेत आणि जी 11वी-12वीची मुलं आहेत ती तर बोर्डाची परीक्षा पास झालेली आहे। हे धक्कादायक आणि तितकं चिंताजनक सुद्धा आहे की शिक्षण या नावाखाली आपण काय करतो आहोत हाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। 32% मुलं ही वयाच्या 17व्या वर्षानंतर शाळा सोडतात असे निरीक्षण या अहवालामध्ये आहे। म्हणजे उच्च शिक्षण न घेण्याची विद्यार्थ्यांची ऐपत किंबहुना क्षमता नसणं हे सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून 1ली ते 8वी पर्यंत परीक्षा नाही, फक्त मुलं पुढे ढकलत राहायचं अशा पद्धतीचा जो समज शाळांनी करून घेतला त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे। आणि म्हणून परीक्षा सोप्या करा, मुलांना इतर गुण मोठ्या प्रमाणावर द्या आणि याच्यामधून फक्त निकाल वाढवा याचा अपरिहार्य परिणाम म्हणून अशा पद्धतीचं चित्र पुढे आलेलं आहे। विदर्भ आणि मराठवाडा जो मागास राहिलेला आहे यासाठी शिक्षणाची ही जी
खाली खाली जाणारी गुणवत्ता आहे ही त्याला जबाबदार आहे का, याचा या निमित्ताने विचार करायची गरज आहे. आणि म्हणून राज्यातील सर्व माध्यमं, सर्व राजकारणी, सर्व विचार करणाऱ्या नागरिकांनी शिक्षणाचं हे जे आजचं रसातळाला जाणारं जे स्वरूप आहे याच्याबद्दल अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये सरकारनं तातडीनं वाचन, लेखन आणि गणन याची स्थिती काय आहे याचं एक फास्ट सर्वेक्षण घेऊन प्रत्येक शाळांमध्ये वाचन लेखनाचे तास सुरू करणं, किंबहुना तो शासनाच्या अधिकाऱ्यांचा प्राधान्यक्रम बनणं, या दृष्टीनं तातडीनं उपाययोजना केली पाहिजे. अन्यथा या निरक्षरांच्या खांद्यावर उद्याचा महाराष्ट्र उभा आहे. आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.